शीना बोराचा सक्का भाऊ मिखाईलला मुंबईमध्ये दाखल झालाय। त्याच्याकडे 4 फोटो, काही कागदपत्र आणि एक ऑडिओ क्लिप आहे। या पुराव्याच्या आधारे त्याचा जबाब घेतल्यानंतर पुन्हा इंद्राणीची चौकशी केली जाणार आहे। तसंच मिखाईल नंतर पोलिसांनी पीटरलाही पाचारण केलंय। कार पोलीस स्टेशनमध्ये आजच पीटर यांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे। शीना बोरा हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये दाखल झालंय। पेण तालुक्यातील गागोदे गावाजवळ जंगल भागात जिथं शीना बोरा हिचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी खोदकाम करून पुरावा शोधण्याचं काम सुरू आहे। मुंबई पोलिसांचे 10 जणांचं पथक, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच कलिना येथील फॉरेन्सिक लॅबची टीम गागोदे जंगलात दाखल झाली। शीना बोरा हत्याकांडाच्या महानाट्यांमधले सर्व कॅरेक्टर्स आज मुंबईत आहेत। इंद्राणी मुखर्जी तिचा ड्रायव्हर शामराय अटकेत आहेत। इंद्राणीचे पती मीडिया टायकून पीटर मुखर्जी मुंबईतच आहेत। या तिघांची पोलिसांनी चौकशी केली आहे। आता शीनाचा सक्का भाऊ मिखाईलला मुंबईत आणलं गेलं। या हत्येच्या कटात सक्रिय सहभागी असलेला इंद्राणीचा क्रमांक 2चा पती संजीव खन्ना यांना कोलकात्याहून मुंबईत आणलं जात आहे। आता इंद्राणी, ड्रायव्हर खन्ना आणि या तिघांची समोरासमोर बसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। राहुल मुखर्जी देखील आज पहाटेच कार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय। त्याच्यासह पीटर मुखर्जीची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे। मुंबई पोलिसांना प्रतीक्षा आहे ती शीनाच्या डीएनए रिपोर्टची। मे 2012 मध्ये ही घटना घडली। त्यावेळी पेण पोलिसांनी एका महिलेच्या मृतदेहाच्या उजव्या हाताचा हाड मुंबईतील कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत चाचणीकरता पाठवला होता असा दावा पेण पोलिसांनी केला। या अहवालानंतर तो मृतदेह शीनाचाच होता की नाही हे स्पष्ट होईल। मात्र दुसऱ्या एका माहितीनुसार पेण पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून त्या मृतदेहाचा विल्हेवाट लावली होती। मग आता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेले नमुने कोणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घर हे राज्य सरकारनं अखेर विकत घेतलंय। लंडन येथील डॉक्टर आंबेडकरांच्या घराचा घरमालक आणि राज्य सरकार यांच्यात गुरुवारी तसा करार झाला। राज्य सरकारनं घराच्या एकूण किमतीपैकी 10% रक्कम देऊन हा करार केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल साईट ट्विटरवरून ही माहिती दिली आहे। खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घराची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।